काही नाही खाल्लं पाहिजे, तर त्याचा इफेक्ट होतो, नाही तर नाही होत. म्हणा 2 तासामध्ये तू घरी रिटर्न आलेला आहे. क्यों बेटा एक सांग. प्रणाम विश्वकर्मा भगवान. आणि इथे मशरूमची भाजी केलेली आहे. किती पिवळसर दिसत आहे. गिरीगाईचं दूध सुकाल टाकले, पण गडी पण घाल. अंजी धन्यवाद. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि आता मी स्वयंपाक करत आहे. आणि आज स्वयंपाकामध्ये मी हे बघा कारल्याची भाजी केलेली आहे, करेला फ्राय केलेला आहे. कारल्याला नुसतं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि तेलामध्ये फ्राय केलेला आहे. हळद, मीठ, मिरची पावडर बस. आणि इथे मशरूमची भाजी केलेली आहे. आणि ह्या कढईमध्ये चवळीची भाजी शिजत आहे. ह्या पॅनमध्ये सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. आज गुळवेल नाही घातली मी, थोडासा कंटाळाच केला. बाकी इथं चपात्या भाजण्यासाठी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. मी आता अगोदर तुळशी मंदिराला जल अर्पण करते आणि नंतर चपात्या लाटायला सुरुवात करते. हरी नारायण हरी बोल. तुलसी श्री सखी शिवे पापहरणी पुण्यदे नमस्ते नानोते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. गवती चहाच्या पानावरती किती सुंदर छान सूर्यप्रकाश पडलेला आहे. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी बोल. समोर पारिजात झाडाला खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत. ते बघा किती सुंदर फुलं आलेली आहेत. सूर्यनारायणचं पण दर्शन घेऊयात. हलकेसे दिसत आहेत आमच्या खिडकीमधून सूर्यनारायण भगवान. प्रणाम सूर्यनारायण भगवान. हळूहळू सूर्यनारायण दिसणे पण बंद होतील आमच्या खिडकीमधून, आता दिसत नाही तशी. ओम भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात्. बरं झालं इथून सूर्यनारायणचं दर्शन झालं. हळूहळू आमच्या खिडकीमधून सूर्यनारायणचं दर्शन होणं पण कमी होत जाईल. क्या कर सकते. हे सृष्टी का नियम. हे सूर्यनारायणचं उत्तरायण चालू झालेलं आहे त्याच्यामुळं. चलो भाई, आता चपात्या लाटून घेते पटापट. आत्ता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. किचन ओटा नंतर साफ करते. बाकी इथं देवाला नैवेद्य देते. कोंडेजी लीजिए. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा. फोंडेजींना जेवण देत आहे. लीजिए फोंडेजी, खा लो आराम से बैठ के. काय फोंडेजी केळी खावा आज. ये आपने लेके आए हो केली इतनी सारे. बाकी आता मी आणि मणा मंदिरात जाऊन येतो. आमच्या घरा शेजारीच विश्वकर्मा भगवानचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये मारुतीची मूर्ती आहे, त्याच्यानंतर श्री गणेशाची मूर्ती आहे. तर या तिन्ही देवांचं दर्शन होतं. मणा आता स्नान करत आहे. मणाचं स्नान झाल्यानंतर मी आणि मणा मंदिरात जाऊन येतो. बाकी आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो ना, तो परिसर खूप छान आहे. सगळ्या देवी देवतांची मंदिरं आहेत या परिसरामध्ये. मला खूप छान वाटतं. आम्ही खूप भाग्यवान आहोत की ह्या परिसरामध्ये राहतोय. चला आता मी आणि मणा मंदिरात चाललेलो आहोत. जाते वेळेस झाडांना पाणी घालतो. मणा उठा लो बकेट, मेरा पेलवान बच्चा. एका कामामध्ये दोन्ही काम होऊन जातील. अरे माझ्या मना झाडांना पाणी घालत आहे असं वाटतंय. मेरा बच्चा रुक जा बेटा, थोडासा याच्यात पाणी वत बळा. याच्यामध्ये हळद आणलेली आहे. त्या झाडाला फंगस लागली ना, थोडंसं ठीक, अजून थोडंसं बस. इसमें डाल देती हूँ, फंगस लगी. माझी फरस बाग किती सुंदर आहे. डालो पाणी अभी. सगळ्यांना थोडं थोडं घाल. चलो अभी जाके आते जल्दी से. पाचच मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. हे बघा आमचे रखवालदार निवांत झोपलेले आहेत तिथं. हे म्हणा रात में भूखना और दिन में सोना इनका काम है. नाइट ड्यूटी करते रहते हमेशा. हे बघा ते मंदिर आहे, खूप जवळ आहे मंदिर. विश्वकर्मा दादा मंदिर. हां इथे लग्न रे या कार्यालयात. प्रणाम भगवंता.
आज मंदिरात काहीतरी कार्यक्रम आहे. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. प्रणाम विश्वकर्मा भगवान. मनोजव मारुतिवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्. आमचं दर्शन झालेलं आहे. आता घरी चाललेलो आहोत. मंदिरामध्ये लग्न होतं गुजराती लोकांचं. हे बघा आजी नाचतायत. हे बघा आत्ता मी दुकानातून येते वेळेस तीळ पोहे आणलेले आहे. थोडासा किराणा घेऊन आलेला आहोत. पिशवीच घ्यायचं विसरलेलो है मना, इसलिए मना ने पकड़ा है हाथ में. धन्यवाद आपका, आप आए मेरे साथ. गुड़ भी लेके आए हैं हम. चले पापा अभी जा रहे. ठीक है, अच्छा अपन जल्दी आ गए. फोंडेजी चाललेले आहेत ऑफिसला. अंजी धन्यवाद. अजो फोंडेजी. भाजीवाले दादा पण आलेले आहेत. बघते काहीतरी. चला पावशर भेंडी पण घेतलेली आहे संध्याकाळसाठी. मनावरती गेलेला आहे. मनाने बकेट आणून ठेवलेली आहे. धन्यवाद आपका बेटा, बकेट लेके आया आप. हाँ ले लो खाना खाने के लिए. चला आता आम्ही जेवण करत आहोत. मस्त चवळ्याची भाजी, कारल्याची भाजी आणि रात्रीची बाजरीची भाकर खात आहे मी. रात्रीची भाकरी शिल्लक होती बाजरीची, म्हटलं खावं आता. माझ्याशिवाय कोण नाही खात भाकरी. अनम ब्रह्म रसम विष्णु भक्तदेव जनार्दनम एवं देहतर्थाव्यतन दोषं विपते. जय श्री भगवान. बाजरीची भाकरी शिळी झाली तरी छान लागते, मस्त लागते. मला तर आवडते. चपातीपेक्षा मला भाकऱ्याच आवडतात. बाजरीची आवडते, ज्वारीची आवडते, पण माझ्या मनाला भाकरी अजिबात नाही आवडत. चिडचिड करताय लडका, बचपन से ऐसा आहे. भाकरी ही ग्लुटेन फ्री असते म्हणून भाकरी चांगली असते खाल्लेली. पूर्वीचे लोक बघ पोळ्या, गव्हाच्या चपात्या, पोळ्या कधी खायचे. आता आपण रोज चपात्या खातोय. चला माझं स्वादिष्ट भोजन झालेलं आहे. बाकी माझा मना पण कॉलेजला गेलेला आहे आता. आणि या इथं किचन ओटा पण मी सकाळी स्वच्छ केलेला आहे. आता फक्त भांडे घासायचे राहिलेले आहेत, ते नंतर घासते निवांत. आता नाही घासत. आता फक्त दूध गरम करायला ठेवते. चला आता दूध गरम होत आहे तोपर्यंत मी घर झाडू मारते आणि कपडे मशीन लावते. दुपारचे 1:15 वाजलेले आहेत आता. आणि आता जस्ट मी कपडे मशीन लावले तेवढ्यात माझ्या मनाचं आगमन झालेलं आहे. मना 2 तासामध्ये तू घरी रिटर्न आलेला आहे. क्यों बेटा ऐसा? हाँ ऐसा क्यों किया? क्या यार क्यों गया? खामखा पेट्रोल वेस्ट किया. टाइम वेस्ट. क्या हो गया? लेक्चर नहीं हुआ? ते मीटिंग जमले सगळे. टीचर लोक का? ॲन्युअल डे ना आमचा. अच्छा ॲन्युअल डे आहे त्यांचे. ट्रेडिशनल डे वगैरे नाही का. हां 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 ओके. त्याच्या मीटिंगला गेले आणि विविधा पण होणार आहे. बर ठीक आहे. त्याच्यामुळे लवकर आलेला आहे. जरा लवकर आला असतं किती छान झालं असतं बाळा. जरा काय घरातच झाडू मारले असते. माझा हात दुखलाय म्हणजे सगळे घर झाडू मारून. बऱ्याच कमी छोट्या रूम आहेत तरी माझे हात दुखतात. आता मला कंटाळा आला, मी झोपणार आहे. ड्रायव्हिंग करून आला थकला. क्या आहे बोले. सायंकाळचे 4:30 वाजले आहेत आता. बाकी मी कालचा व्हिडिओ एडिट केला, अपलोड सुद्धा केलेला आहे. या इथं भेंडी आणि हिरवी मिरची पण स्वच्छ धुवून ठेवलेली आहे. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी पण केलेली आहे. बाकी आता मी योगा क्लासला चाललेली आहे. आज खूप दिवसातून काय जवळजवळ 6 महिन्यातून योगा क्लासला चाललेली आहे. तर करते आजपासून शुभ सुरुवात. अधूनमधून जात जाईन योगा क्लासला. चला आलेली आहे मी योगा क्लासवरून घरी. आणि घरी येईपर्यंत 6 वाजलेले आहेत. मी आता गहू दळायला टाकते. गव्हाचं पीठ काहीच नाही, सगळं संपलेलं आहे. पण त्याच्या अगोदर थोडंसं दूध पिते, कारण सकाळी 10 वाजता जेवण केलेलं आहे मी. त्याच्यानंतर काहीच नाही खाल्लं. आणि योगा करायचं असेल ना 6 तास पोट रिकामं असावं लागतं. काही नाही खाल्लं पाहिजे तर त्याचा इफेक्ट होतो, नाही तर नाही होत. मग मी दुपारी काहीच नाही खाल्लं. आता थोडंसं दूध पिते आणि नंतर गहू दळायला टाकते. मस्त देशी गिर गायचं दूध पिते. बघा किती पिवळसर दिसत आहे गिर गायचं दूध. साय जमलेली आहे याच्यावरती.
बाबा सांडलंच थोडंसं. खूप टेस्ट लागतं देशी गाईचं दूध. बाकी माझा मना बसलेला आहे अंधारात. लाईट लागा बेटा. जय श्री कृष्ण भगवान. अरे कपडे घड्या घाल ना बाळा प्लीज. सुकाल टाकले पण घडी पण घाल. मी ना टोपलीच घेऊन येते. ते काय काय बोलला तू, बास्केटच घेऊन येते, त्यातच ठेवते धुतलेले कपडे. चुन चुन के लेना, हाँ फिर खराब हो जाएंगे तब समझ में आएगा. मलाच घडावं लागतात कपडे घडी. क्या ही करे. चलो घेऊ डाल देती हूँ पीसने के लिए. चला गावात तशी काही घाण नाही आहे, चांगला स्वच्छच आहे. चलो बटन चालू कर देती हूँ. दरवाजा बंद करून घेते, नाही तर पीठ येतं थोडं सोडून आतमध्ये. हाँ जी मनु, चलो भगवान की पूजा करेंगे. आ जाओ. चला आता आम्ही सायंकाळची पूजा करून घेतो. बाकी स्वयंपाक पण करायचा आहे पूजा झाल्यानंतर. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.